विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीमध्ये झालेला घोळ उघड केलाय। हे प्रकरण देशभरात गाजत आहे। निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ वर्धा येथे काँग्रेसचे नेते डॉक्टर अभ्युदय मेघे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या नेतृत्वात भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। राहुल गांधी यांनी पुराव्यासह वोट चोरी उघड केली आहे। हा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हे कॅन्डल मार्च काढण्यात आल्याची माहिती डॉक्टर अभ्युदय मेघे, मनोज चांदूरकर यांनी दिली। काँग्रेस सैनिकाचा, काँग्रेस सैनिकाचा, राहुल जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेद्वारे कर्नाटक मधल्या एका मतदारसंघातल्या पूर्ण बोगस मतदानाची चिरफाड केलेली आहे। त्यामुळे सगळ्यांचे लक्षात आलाय का हे मोदी सरकार मतदान प्रक्रियेत घोटाळा करून मतदान वाढवून, जास्तीचं मतदान वाढवून, एकेका घरात 100 मतदान घेऊन मेलेल्या माणसाचं मतदान करून हे सत्तेवर आलेलं सरकार आहे। हे जर गैरप्रकार याने केले नसते तर यावेळेस मोदी सत्तेवर आले नसते। भारतीय जनतेच्या मनात निवडणूक आयोगाबद्दल, निवडणुकीबद्दल अत्यंत विश्वास आहे आणि या विश्वासाला तडा देण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे। भारतीय जनता याच्या विरुद्ध राहुल गांधी लढत आहे, त्यांना आम्ही पूर्ण शेवटपर्यंत साथ देऊ आणि या मोदी सरकारच्या विरोधात हे वोट चोरी करून सत्तेवर बसणारं सरकार याने याच्या पुढे येणं असे काम करू नये आणि झालेल्याचे पूर्ण मतदान प्रक्रियेची चौकशी करावी या मागणीसाठी राहुल गांधी जे लढाई लढत आहे त्याच्या मागे आम्ही आहोत आणि त्यासाठी आज आम्ही कॅन्डल मार्च करून या सरकारला एक इशारा दिलाय। हा कॅन्डल मार्च देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज 8 वाजता पूर्ण भारतभर झालेला आहे। याच्या माध्यमातून आम्ही हेच सांगतो की काँग्रेस संविधानाप्रती, लोकशाहीप्रती जागरूक आहे आणि हे ज्यावेळेस लोकशाही काँग्रेस इंग्रजांच्या विरोधात लढत होती तेव्हा हे इंग्रजांचे दलाल आज चुकीनं सत्तेत बसले आणि या देशाची सगळी लोकशाही ध्वस्त करत आहे। आम्ही हे चालू देणार नाही। प्रसंगी रस्त्यावर उतरू, लाठ्या काट्या खाऊ, प्राणाचं बलिदान देऊ, पण भारत हा देश, संविधान आणि भारत हे वाचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। राहुल गांधींनी आपल्या समोर, सगळ्या देशासमोर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पुराव्यासकट या वोट चोरीचं उदाहरण स्पष्ट केलं आणि याच्या पाठोपाठ अनेक मोठ्या पत्रकारांनी या वोट चोरीला सिद्ध केलं आहे। अगदी महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये सुद्धा एका घरामध्ये 2 जण राहत असतात, तिथे 130 लोकांची नावं नोंदवण्यात आली आणि असे गैरप्रकार प्रत्येक ठिकाणी झालं। आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेला वातावरण खराब होतं आणि मोदी सरकार सत्तेवर येणार नव्हतं, पण त्यांनी वोट चोरी करून सत्ता स्थापित केली आणि तेच यंत्रणा त्यांनी हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये राबवली आणि त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला आता जे ॲनालिसिस येत आहे त्याच्यामध्ये दिसत आहे। ही या लोकशाहीवरचा हा खून आहे, कारण की लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान हे सर्वात महत्त्वाचं असतं। लोकशाहीचा आत्मा हा मतदान असतं, निष्पक्ष मतदान। पण दुर्दैवाने निवडणूक आयोगाने त्या निष्पक्षतेवर स्वतःसमोर प्रश्नचिन्ह उभं केलं, स्वतःला संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं आणि अशा प्रकारे भारतीय जनतेचा विश्वासघात केला आहे। त्या विश्वासघाताचा निषेध करण्यासाठी म्हणून आज पूर्ण भारतभर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने निषेध आंदोलन केलं। त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यातले आज सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे आणि आम्ही आज सुद्धा जनतेपर्यंत घेऊन जाऊ, गावागावापर्यंत घेऊन जाऊ आणि लोकांना जागृत करू की आपली लोकशाही जिवंत ठेवायची असेल। कारण की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक स्वातंत्र्य योद्ध्यांनी त्यावेळेला इंग्रजांकडून स्वातंत्र्य घेताना आणि 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान केलं त्याच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता हा भाग दिला आणि प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिला वोटिंगचा। पण दुर्दैवाने या बीजेपी सरकारने, ज्यांनी कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही, त्यांनी त्याचा पुरावा म्हणून तेव्हा इंग्रजांना मदत केली आणि आता अदानी आणि अंबानीला मदत करतात। अशा प्रकारे या चोर सरकारला, मतांची चोरी करून सत्तेवर आलेल्या सरकारला आम्ही खेचल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांना जागृत करून स्वतःची मताची चोरी
थांबवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतील याची ग्वाही